मंडळी, आजही या गाण्यातील शाळेची घंटा वाजली तरी आपल्या अंगावर काटा येतो। जर 2000च्या दशकाच्या सुरुवातीला वाजपेयी सरकारनं हे गाणं आणलं नसतं तर आज भारताच्या इतिहासात सर्वात मोठी क्रांती घडली नसती। विशेष म्हणजे या गाण्याच्या शूटसाठी टीमला संपूर्ण भारत फिरावा लागला होता। सर्व शिक्षा अभियान आणि या एका गाण्यानं देशाचं चित्र कसं बदललं तेच आज आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। जेव्हा अटल बिहारी वाजपेयी सरकारनं 2001 मध्ये सब पढे सब बढे हा नारा देऊन सर्व शिक्षा अभियान सुरू केलं, तेव्हा देशातल्या प्रत्येक मुलाला शाळेत आणणं हे सरकारसमोर एक मोठं आव्हान होतं। कारण त्या काळात देशात गरिबीचं प्रमाण खूप जास्त होतं, त्यातच मुलगी म्हणजे परक्याचं धन। तिला शिकवून काय करायचं ही जुनाट विचारसरणी ग्रामीण भागात खूप घट्ट होती। सर्वात मोठी अडचण तर ही होती की ज्या मुलांचे आई वडील स्वतः कधी शाळेत गेले नव्हते त्यांना या अभियानाचं आणि शिक्षणाचं महत्त्व कसं समजणार। सरकारला हा संदेश फक्त कागदावर किंवा सरकारी फाईलमध्ये बंद ठेवायचा नव्हता, तर तो थेट लोकांच्या मनापर्यंत पोहोचवायचा होता। तसेच सरकारला अशी जाहिरात हवी होती जी सरकारी वाटणार नाही, तर ती थेट लोकांच्या काळजाला भिडेल। म्हणून सर्व शिक्षा अभियान देशातल्या शेवटच्या घरापर्यंत पोहोचावं याच उद्देशातून या ऐतिहासिक गाण्याची निर्मिती करण्यात आली। या गाण्याच्या शूटिंगसाठी दिग्दर्शकाला आणि त्यांच्या संपूर्ण टीमला अक्षरशः पूर्ण भारत फिरावा लागला होता। तर त्यामागे खूप सुंदर कारण होतं। भारताची खरी ताकद ही आपल्या विविधतेत आहे हे सरकारला दाखवायचं होतं। गाण्यातून संपूर्ण भारताची एक अशी झलक दाखवायची होती जेणेकरून देशातील प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक भाषिकाला हे गाणं आपलं वाटेल आणि त्याच्यात राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत होईल। म्हणूनच या गाण्यात काश्मीरच्या बर्फाच्छादित डोंगरापासून ते केरळच्या हिरव्यागार बॅकवॉटर्स पर्यंत आणि राजस्थानच्या वाळवंटापासून ते ईशान्य भारताच्या दुर्गम घनदाट जंगलापर्यंत हा प्रवास दाखवलाय। या माध्यमातून पालकांना हे पटवून द्यायचं होतं की भौगोलिक परिस्थिती किती कठीण असली, रस्ते नसले किंवा डोंगराळ भाग असला तरी आपली मुलं शिक्षणाची ओढ घेऊन कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकतात। विशेष म्हणजे सुरुवातीला सरकारला सर्व शिक्षा अभियानासाठी फक्त 30 सेकंदाची एक छोटी टीव्ही जाहिरात बनवायची होती, पण या गाण्यातील आवाज इतका सुंदर होता की दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांना तो प्रचंड आवडला। त्यांनी तात्काळ निर्णय घेतला की या 33 सेकंदाचे तुकडे करण्याऐवजी पूर्ण गाणं तयार करू आणि ते थेट दूरदर्शनवर दाखवू। या गाण्याचा आणि सर्व शिक्षा अभियानाचा परिणाम असा झाला की पुढील 5 वर्षात भारतातील शाळांमध्ये मुलांची पटसंख्या प्रचंड वाढली। विशेषतः ग्रामीण भागातील मुलींच्या साक्षरतेचा दर वेगाने वाढला। पण ही गोष्ट फक्त एका गाण्यापुरती किंवा अभियानापुरती मर्यादित राहिली नाही। या अभियानाला आणि मोहिमेला भेटलेला अथांग प्रतिसाद पाहून सरकारला समजलं आता याला एक मजबूत कायद्याचे रूप देणं गरजेचं आहे। याची सुरुवात वाजपेयी सरकारच्या काळात 2002 मध्ये संविधानात 86वी दुरुस्ती करून झाली, ज्याद्वारे शिक्षणाचा अधिकार हा मुलांचा मूलभूत अधिकार बनवण्यात आला। पुढे जाऊन 2009 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या अभियानाला अजून कायदेशीर बळ देण्यासाठी संसदेत शिक्षणाचा अधिकार कायदा मंजूर केला। 2010 पासून हा कायदा संपूर्ण देशात लागू झाला, ज्यानुसार 6 ते 14 वर्षाच्या प्रत्येक मुला-मुलीला मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळणे हा त्यांचा कायदेशीर हक्क बनला। म्हणजे ज्या क्रांतीची सुरुवात एका गाण्यानं आणि अभियानानं झाली होती तिला शेवटी एक भक्कम कायद्याचे कवच मिळाले। तर मंडळी, जेव्हा आपण हे गाणं पाहतो तेव्हा आपल्याला फक्त मुलं शाळेत जाताना दिसत नाही, तर संपूर्ण भारत एकाच ध्येयानं चालताना दिसतो। काश्मीरच्या थंडीत जॅकेट घालून शाळेत जाणारा मुलगा असो किंवा दक्षिण भारतात होडीतून नदी ओलांडून शाळेत पोहोचणारी मुलगी असो, या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हे सांगत होतं की शिक्षण हा आता आपला हक्क आहे। हे गाणं केवळ एका सरकारी योजनेची जाहिरात नव्हती, तर ती एक लोक चळवळ होती। या गाण्याने पालकांना खात्री पटवून दिली की गरिबी असो वा श्रीमंत, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शाळेत पाठवणं किती महत्त्वाचं आहे। आज आपण डिजिटल युगात कितीही पुढे गेलो असलो तरी दूरदर्शनवरची ती घंटा आणि स्कूल चली हमचे ते गाणं आजही आपल्याला जुन्या दिवसांची आठवण करून देतं। तर मंडळी, तुमच्यापैकी किती लोकांनी लहानपणी हे गाणं थेट दूरदर्शनवरती पाहिलं होतं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या शाळेतल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या वेद.com चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।